असे बघा काळे वाटाणे घेतलेले आहेत बघा. आणि बघा किती मस्त असे वाटाणे येते बघा. एवढे भारी तर वाटाणे येतात आणि आपण आता शिजून घेऊया बघा. तर मी काय थोडेच घेतलेले, जास्त नाही बघा वाटाणे. त्यामुळे आपण त्यांना गरम पाण्यामध्ये कुकरमध्ये टाकून मी शिजून घेणार आहे बघा. आणि असे मोड आलेले बघा चांगले छान असे आयुर्वेदिक असं बघा, काही शरीरासाठी छान आहे. आणि आता आपण शिजून घेऊया बघा. आणि बघा मी असं कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम, तर आता आपण हे बघा टाकून घेऊया. बघा मी तर अख्खा टमाटा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेते बघा. तर आता आपण झाकण लावून घेऊ. आणि बघा आपले मस्त शिजलेले बरं का वाटाणे. हे बघा, हे बघा टमाटं पण छान असं शिजलेलं आहे. आपण आता ते वेळेस मस्त हे करून घेऊ. हे बघा टमाटं पण छान असं शिजलेलं आहे बघा. आता इथं मी कढाई ठेवून घेतलेली आहे. यामध्ये बघा मी मोहरी टाकून घेतलेली आहे बघा. अशी मोहरी टाकून घेतलेली आहे. बघा इथं लसूण आणि जिरे टाकून घेतलेले आणि जिऱ्याच्या नंतर आपण बघा 2 कांदे कट करून घेतलेले. कांदे आपण टाकून घेतलेले आहेत. कांदे टाकल्याच्या नंतर असं मस्त आपण परतून घेऊया कांदा. हे बघा असं मस्त आपला कांदा ब्राऊन होत आहे आता. बघा इथं थोडासा मटण मसाला टाकलेला आहे बघा मी इथं थोडा. इथं थोडीशी हळद आणि इथं थोडासा कांदा मसाला. आणि इथेच बघा आपला घरगुती थोडा मसाला टाकून घेतला आणि सगळे मसाले मी टाकून घेतलेले इथे. आणि छान असं मिक्स करूया आपण सर्व. आणि इथंच बघा आपण ते सगळं टाकून घेऊया. आणि हे बघा अशा वाटाणे याच्यामध्ये टाकून घेतलेले आपण. टमाटे वाटाणा मस्त शिजलेले आहे यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे. टाकल्याच्या नंतर असं हे बघा आता कशी आपली भाजी होईल. तर आता थोडीशी उकळी येऊ देऊ आपण. हे बघा अशी मस्त उकळी फुटलेली आहे. आणि आता बघा मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली बघा याच्यावरती. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया. छान अशी उकळी आपण काढून घेऊया म्हणजे आपली भाजी पण छान होईल आणि मस्त अशी. हे बघा आपली काळी वाटाण्याची भाजी किती भारी येते बघा अशी. त्या थोडंसं मस्त अशी 5 मिनिट आपण शिजून घेऊया. चांगली उकळी काढून घेऊया आपण आणि थोडीशी आटून घेऊया. आपल्याला सुकी करायची चपाती बरोबर खाण्यासाठी. त्यामुळे आपण थोडंसं शिजून घेऊया. बघा किती छान असा कलर पण आलेला आहे आणि मस्त अशी उकळी पण फुटलेली आहे आपल्या भाजीला. आणि बघा झालेली आहे आपली भाजी पण मस्त थोडीशी सुकी झालेली आहे. आणि आपण आता त्याला गॅस पण आता मस्त बंद करूया. आपली भाजी पण चांगली झालेली आहे. बघा किती छान आपली भाजी शिजलेली आहे आणि झालेली पण अशी मस्त पैकी. कशी वाटली आपली भाजी नक्की कमेंट बॉक्सला सांगा. आपल्या तरी व्हिडिओ साधे सिंपल असतात बरं का.